आजची खबर न्यूजने या भूमिपूजन सोहळ्याचा घेतलेला हा वृत्तांत। खोपोली नगरपालिकेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाची इमारत जीर्ण झाल्यामुळे कोविड काळात रुग्णांवर उपचार करण्यासाठी केएमसी कॉलेजची इमारत घ्यावी लागली होती। ही गंभीर समस्या लक्षात घेत अद्ययावत रुग्णालय बांधण्यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांनी राज्य शासनाच्या माध्यमातून 3 कोटी निधी उपलब्ध करून दिलाय। रविवारी थोरवे यांच्या शुभ हस्ते कामाचे भूमिपूजन करण्यात आले। भूमिपूजन समारंभासाठी माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसूरकर, सुमन ओसरमल, मुख्याधिकारी पंकज पाटील, माजी उपनगराध्यक्ष राजू गायकवाड, ज्येष्ठ नगरसेवक मोहन ओसरमल, शिवसेना शहरप्रमुख संदीप पाटील, स्थानिक माजी नगरसेवक समीर मसूरकर, नगरसेविका केविना गायकवाड, जिनी सॅम्युअल, माजी नगरसेवक अमोल जाधव, नगरपालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संगीता वानखेडे, आरपीआय पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडिक, सेनेचे विधानसभा अध्यक्ष पंकज पाटील, हरीश काळे, अन्य पदाधिकारी आणि शहरातील नागरिक उपस्थित होते। कोविड काळात रुग्णालयात बेडसाठी जागा नसल्यामुळे खोपोलीकरांची झालेली हेळसांड लक्षात घेता सुसज्ज इमारत बांधण्यासाठी आमदार थोरवे यांच्याकडे मागणी केली असता आमदार थोरवे यांनी पाठपुरावा केल्याबद्दल माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसूरकर यांनी आभार व्यक्त केले। खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयासाठी 3 कोटीचा निधी उपलब्ध करता आला, याबद्दल मला मनस्वी आनंद होत असल्याचे आमदार थोरवे यांनी सांगत, कोविड रुग्णालयाच्या इमारती अभावी मोठी अडचण झाली। भविष्यात अशी आपत्ती आल्यास सुसज्ज रुग्णालय असावा यासाठी 2 मजली इमारत बांधत आहोत। यामध्ये 40 बेड असणार आहेत। रुग्णालयात अद्ययावत साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी मोठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचेही थोरवे यांनी सांगितले। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.